मॅडम तुम्हाला एक मिनिट पाटील जरा कॉफी आणा. येस मॅडम. सॉरी काय म्हणत होता? मॅडम तुम्हाला सरांनी आत बोलावलं. सरांनी म्हणजे अजय ठाकूर. हो. Just me. बोला. तुम्ही मला बोलवलंय का? तुम्हाला तसा निरोप मिळाला असेलच. हो पण सगळ्यांसमोर प्रश्न विचारणार आहात का? ती माझी ड्युटी आहे. ओके येते मी. कॉफी मॅडम. स्ट्रॉंग आहे ना? हो. कॉफी घेऊन ये. येऊ शकतो. आले. आय एम सॉरी. तुम्हाला पण मागवू का काही? नको. मला सांगा, त्या दिवशी धनंजय सरदेसाई घरातून निघाले तेव्हा त्यांचा मूड कसा होता? काही नाही, नॉर्मल. त्या भांडणाचा काही परिणाम त्यांच्यावर? नाही, खूप कूल होता तो. म्हणजे त्याला राग पटकन येतो पण तो शांतही तेवढाच लवकर होतो. आणि बिझनेस मध्ये डोक्यात राग ठेवून चालत नाही ना. पण त्याच्या मनात काही चाललं असेल तर मात्र अंदाज येत नाही. तुम्ही आम्हाला या वादाबद्दल आधी का नाही सांगितलं? मला त्यावेळी ते महत्वाचं वाटलं नाही, पण तुम्ही इथे चौकशीला येणार म्हटल्यावर मग मला असं वाटलं की त्या वादाचं काहीतरी कनेक्शन असेल. म्हणजे नसेलही. धनंजय आणि पटवर्धन खूप चांगले मित्र आहेत. त्या दिवशी जेव्हा धनंजय सरदेसाई घरातून निघाले त्यांनी पटवर्धनांना फोन केला होता का? नाही, ऍक्च्युली मी एवढी घाईत होते, मला शॉपिंगला जायचं होतं. मी धनंजयला बोलले सुद्धा तू माझ्यासोबत चल, तर त्याची तयारी नव्हती. कदाचित त्या दिवशी तो माझ्यासोबत आला असता तर इतकं सगळं घडलंच नसतं. सगळं कसं नेहमीसारखं घडत होतं. मी त्याला बाय करायला बाहेर आले, त्याला टिफिन दिला, तो निघून गेला. सिक्युरिटी गार्डनी त्याला सॅल्यूट सुद्धा केला. पटवर्धनांचा फोन आला तेव्हा मला असं वाटलं की ऑफिसमध्येच कुठेतरी आजूबाजूला असेल. त्याबद्दल तुम्हाला 2-3 दिवसात कळेल. हो, नाही मी तुम्हाला नंतर फोन करतो. जय हिंद सर. जय हिंद. अजय, सरदेसाईंच्या केसची अपडेट्स काय आहेत? सर, धनंजय सरदेसाईंच्या पार्टनरशिप फर्ममध्ये कन्स्ट्रक्शनचा बिझनेस आहे. त्यांची नवीन स्कीम सुरू होणार आहे आणि त्याच्या मागे खूप इन्व्हेस्टमेंटही आहे. सर, एवढं सगळं असूनही त्यांच्याबद्दलचं मत मार्केटमध्ये खूप चांगलं आहे. त्यांचं कोणाबरोबर भांडण नाही किंवा वैरही नाही. देन सर, आम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन चौकशी केली. राणी सरदेसाईंच्या म्हणण्यानुसार धनंजय सरदेसाई गाडीत बसून निघून गेले. राणी सरदेसाईंनी स्वतः त्यांना टिफिन दिलं आणि मग धनंजय सरदेसाई ऑफिसला निघाले. ऑफिसमध्ये ड्रायव्हर तिवारीने धनंजय सरदेसाईंच्या कॅबिनमध्ये टिफिन ठेवलं. मग त्यांचा पार्टनर पटवर्धन यांना एक एन्व्हलप दिलं. जेव्हा पटवर्धन ते एन्व्हलप घेऊन धनंजय सरदेसाईंच्या कॅबिनमध्ये गेले तेव्हा तिथे धनंजय सरदेसाई नव्हते, फक्त टिफिन होतं. यावर पटवर्धनांचं काय म्हणणं आहे? त्यांनाही काही माहीत नाही. आम्ही त्यांच्या ऑफिसमधलं CCTV फुटेज चेक केलं. त्यातले काही कॅमेरे बंद होते नेमक्या त्याच वेळेस. काहीतरी गोंधळ आहे नक्कीच. म्हणूनच आम्ही त्यांचा ड्रायव्हर तिवारीला ताब्यात घेतलाय. त्याच्याकडून काहीतरी माहिती मिळेल अशी अपेक्षा आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, तू जे काही प्रूव्ह करायला बघशील त्याचे पुरावे हवेत. त्याशिवाय
नेमकं काय घडलं आणि कुणी केलं हे नाही सांगता येणार. मला सुद्धा वर उत्तरं द्यावी लागतात. येस सर. सर तुमच्या औषधाची वेळ झाली. हो, थँक्यू. सर आपल्याकडे पुरावे असतील लवकरच. गुड. येतो सर. अजय, आई कशी आहे? बरी आहे सर. सून घराच्याची वाट बघत असेल ना? लग्न कधी करतोयस? सर, बघू, अजून वेळ आहे. सगळं काही ठरलंय, मग वेळ का? सर सासू सासऱ्यांची इच्छा आहे की नवं घर हवं, मोठं. त्यासाठी पैसा हवा. ते कुठे परवडणार आपल्याला? म्हणून हळूहळू करून एक एक गोष्ट सजवणं सुरू आहे. किमान नेहाला आपल्या माहेरची उणीव भासू नये एवढं तरी मी माझ्या परीने करायचा प्रयत्न करेन. गुड. काही मदत लागली तर हक्काने ये माझ्याकडे. येस सर. सर पण त्याआधी ही केस सॉल्व्ह होणं खूप महत्वाचं आहे. ही केस सॉल्व्ह झाली की मग पुढे बघू. ग्रेट. थँक्यू सर. येतो. काय रे, काही आठवतंय का? अरे काही आठवतंय का? साहब, मुझे जो पता था वो मैंने आपको बता दिया. राणी, आय थिंक यू आर राईट. आय एम ऑलवेज राईट. आणि म्हणून आपल्याला आता जास्त अलर्ट राहायला हवं. मी आहे राणी, डोंट वरी. मी त्या अजय ठाकूर समोर काही म्हणालो का? नाही ना. अगदी तू सांगितलं तसंच. अरे मग धनंजय लॉबीमध्ये दिसला हे सांगण्याची काय गरज होती? हा, ते डॅडने मला तेव्हा विचारलं आणि त्यावेळेला मला काही सुचलं नाही म्हणून मी. आणि हेच नेमकं अजय ठाकूरने पकडलं. आय टोल्ड यू इज ब्रिलियंट. तो तिवारी त्याच्या समोरच उचकायला निघाला. राणी, पण आता त्या तिवारीलाच घेऊन गेलाय तो पोलीस स्टेशन मध्ये. मला तेच टेन्शन आहे. तिवारी त्यांच्या समोर काही बोलला तर? आणि तरी मी त्याला बजावलंय की काही झालं तरी आपलं नाव नको घेऊस. आणि मला वाटतं आपण त्या तिवारीला आपल्या प्लॅन मध्ये इन्व्हॉल्व करून खूप मोठी चूक केली. तो जर पोलिसांसमोर काही म्हणाला ना तर आपण दोघेही अडकू. प्लीज डू समथिंग राणी, प्लीज. काय करतेस तू? कोणाला फोन करतेस? अजय ठाकूर. व्हॉट? अगं त्याला कशाला फोन करतेस? तो अजून चौकशी करेल. एक मिनिट. तू तिवारीला सोडवण्यासाठी कॉल करतेस का? विकी जरा शांत बसशील? मला कधी काय करायचं हे व्यवस्थित कळतं. मी ना आता तुला फायनल वॉर्निंग देतोय. तुला काय काय आठवतंय ते पटापट सांग लवकर. शेलार, अरे जरा स्वतःच्या डोक्यावर बर्फ ठेवून चौकशी करत जा. सांगेल तो. काय रे, सांगशील ना? अरे सांग रे बाबा, सांग. तुला माहित नाही कसं आहे? मिस्टर अजय, मीराचं लग्न झालं नाही. तिच्या भावाचं हे घर असून सुद्धा ती या घरात राहत नाही. याचं कारण माहिती आहे तुम्हाला? सगळं मी फोनवर नाही सांगू शकत. तुम्ही प्लीज घरी याल का? म्हणजे सविस्तर बोलता येईल.